पाटील आदर्श पाटील अक्षरशः आजचा दिवस गाजवला आदर्श पाटील यांनी सनी टोलकर संघाचा कर्णधार आदर्श पाटील पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आदर्श पाटील यांचा येतोय ग्रँडेड सिक्सर पहिल्या चेंडूवर मोठा फटका सनी पाटील पहिल्या चेंडूवर मोठा फटका त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल सनी टोलकर पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू करण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र दिशा बदलली दशा नाही पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार चेंडू 2 षटकार पुन्हा एकदा 3-6 म्हणजेच हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल ती म्हणजे आदर्श पाटील यांना पुन्हा एकदा सनी टोलकर सज्ज होईल हा चेंडू बॅटची काळात काढून जातोय कारण यष्टीरक्षक पाहत इथे राणा मोरे पाहायला मिळतात निर्धार स्वरूपाचा चेंडू हा चेंडू वा समोरच्या दिशेने अगदी ड्राईव्ह सरळ बॅट फिरवली होती आणि चेंडूला धाडून दिला सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा षटकार तिसरा षटकार या षटकातील काही करा अन्यथा चेंडू थोडंही दिसणार नाही तुम्हाला सनी टोलकर वर थोडस दडपण असेल आदर्श पाटील काय सुंदर फलंदाजी करतात आदर्श पाटील स्लोवर पद्धतीचा चेंडू काय करते मैदानात राणा मोरे काय चेंडूची सांगता होतो इथे मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा 20 धावा पिंट्या आता मात्र मैदानात पिंट्या हजर झालाय पिंट्या सुद्धा काय फलंदाजी केली होती हा चेंडू वा ब्लॉक ऑन स्वरूपाचा चेंडू लेट इशारा पंच आमच्यापर्यंत कळवतात एकच धावावर समाधान मानावं लागेल आता मात्र कमबॅक केलं चांगलं सनी याने एक धावानंतर संघाची वाढती धाव संख्या 21-21 ऑन बोर्ड सनी टोलकर हा चेंडू वाट पाहिली आणि वाट लावली आदर्श पाटील ऑन फायर काय चेंडू फिरवून टाकलाय चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 चेंडू नंतर मात्र संघाची परिस्थिती धावसंख्या बघतोय 27-27 चला नेक्स्ट गोलंदाज लवकरात लवकर हजर व्हा निशी कर्णेकर पुढचा गोलंदाज असेल निशी कर्णेकर 6 चेंडूमध्ये 27 धावा खर्च केल्या जरूर स्वतः कर्णधार सनी टोलकर यांनी आता मात्र महत्वाचं षटक हाताळण्यासाठी हजर झालाय तो म्हणजे निशी कर्णेकर आणि त्याला सामोरं जायचं म्हणजे पिंट्या निशी कर्णेकर तो पिंट्या त्यांच्या डाव्या बाजूने मारा करेल निशी पहिला चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू परंतु काय घडतंय मैदानात एकच धावात समाधान मानावं लागेल ते म्हणजे पिंट्याला आता मात्र पुन्हा एका स्ट्राईक वर तोच फलंदाज आदर्श पाटील ज्याने तब्बल 4 षटकार ठोकून या स्पर्धेत थांबण्याचे हिरत स्पष्ट केले हो त्याने दाखवून दिले अलिबागवरून मी कशासाठी आलोय हेच दाखवून देतोय आदर्श पाटील निशी कर्णेकर स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला जरूर परंतु तेवढं चांगलं कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय इथे काय करते मैदानात
पंचांकडे अपील. फलंदाज पहा आदर्श पाटील बाद. काय फलंदाजी करत होता आदर्श पाटील, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. सुंदर फेकी पाहायला मिळाली तिकडे. क्षेत्ररक्षण खूप सुंदर पाहायला मिळाले. आता मात्र निखिल निखिल पाटील. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, सूर्य अस्तीला गेलेला आहे. चेंडू दिसणारच नाही आता आपल्याला. निखिल चला नवीन फलंदाज पाठवून ठेवा प्रशांत मोरे. निशी कर्णेकर एक फलंदाज बाद झालाय जरूर रनआउटच्या स्वरूपात. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू काही समजत नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. पहा चतुर आणि चालाक राणा मोरे. चेंडू जसा मिळाला तसा फेकून दिलाय निशी कर्णेकर यांच्याकडून. आणि पहा हे सर्वांना धावे धुरे माहिती असतात. 29 हा चेंडू नक्कीच बॅटची काढा. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. एका पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय करते मैदानात चुकीची फेकी इथं पाहायला मिळाली. दोन धावांवर समाधान मानावं लागलं. धाव संख्या 31. निशी कर्णेकर सुपर कमबॅक केलाय निशीने. हा चेंडू नक्कीच खेळून काढलाय सरळच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु काय करतोय तिथे फलंदाज मात्र होते बाद. पेट्या पहिल्या षटकाखेरीस 27-27 धावा ठोकून काढल्या होत्या त्या म्हणजे आदर्श पाटील याने, परंतु दुसऱ्या षटकात काय होतंय पण झड पाहायला मिळते ती म्हणजे पिंट्या आणि निखिल यांची. उलटा स्वरूपाचा चेंडू आता मात्र दिशा सुंदर दिले. चेंडूला धाडून दिलाय चौकारासाठी. 4 धावा. 4 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. चला राणा मोरे थोडीशी घाई करा. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. चला तलेकर संघाचा कर्णधार येऊन थांबा इथे. कृपया थोडीशी घाई करा प्लीज. कुरुल संघ प्रशांत मोरे प्लीज कॉपरेट. फलंदाज आले सुद्धा. क्षेत्ररक्षण थोडस फास्ट करा. आता मात्र फलंदाजीसाठी निशी कर्णेकर आणि राणा मोरे, त्याचप्रमाणे आदित्य भोईर सुद्धा. त्याला थोडीशी घाई करा मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजवा लवकरात लवकर. कुरुल संघ जास्त उशीर करू नका. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. 12 चेंडू 37 धावांची गरज. 11 चोरडे रोडपूर संघाला जर फायनल मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर या धाव संख्या मात्र कुठाव्या लागतील राणा मोरे आणि निशी कर्णेकर यांना. चला सामना चालू करा. धावकरी हाताचा गोलंदाज निखिल पाटील. चला थोडीशी घाई करा प्लीज. शेवटचा सामना अजूनही बाकी आहे. फायनल लोडिंग आहे. कलेकार संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला आहे. सामन्याला होते सुरुवात. उत्तरार्धामध्ये होते सुरुवात. पहिला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगला खेळून काढला. एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे राणा मोरे याला. आता मात्र निशी कर्णेकर
फलंदाजीसाठी तयार होईल निखिल पाटील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत निखिल पाटील यांची. आता मात्र राणा आणि निशी भोजपूर गावातील दोन खेळाडू. हा चेंडू बिग हिट लोडिंग, चेंडू उंची जास्त, लांबी तितकी मिळते का, काय घडते मैदानात. चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. महत्वाचा चौकार येतोय महत्वाच्या क्षणी. थोडस कॅल्क्युलेशन चुकलं क्षेत्ररक्षकाचं आणि त्याचं परिवर्तन झालंय चौकारामध्ये. चौकारानंतर धावसंख्या मात्र 5 जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असताना 32 धावांची अजूनही गरज आहे. 32 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू काय करते मैदानात. नेता स्वरूपाचा चेंडू निश्चित यांना काहीच समजला नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतात निखिल पाटील. दरम्यान पुन्हा एक असं 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू फुल टोल वसूल करून टाकला या चेंडूवर. सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले षटकारासाठी. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचते 11. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज असेल. 8 चेंडू 26. अजूनही मॅच ऑन आहे. निशी कर्णेकर 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले जरूर. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू काय घडतोय मैदानात. निशी यांना काहीच समजत नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा चेंडू महत्वाचा असेल. 7 चेंडू 27. 7 चेंडू 27 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल. जर षटकार गेला तर नक्कीच जोडे संघ या मॅच मध्ये ऑन असेल. हा चेंडू नक्कीच रट्टार मध्ये होता आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. मॅच इज ऑन. 6 चेंडू 20 धावांची गरज असेल. कोणता गोलंदाज आता निवडणार ते म्हणजे कुरुल संघ. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि गोलंदाजाला प्राचारण करा. नो डाऊट आधीच ठरलेला असेल. आदर्श पाटील हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तोच गोलंदाजी अनुभवणार. कारण एक आयकॉन खेळाडू आदर्श पाटील. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20. थोडस फास्ट करा. 6 चेंडू 20 ची गरज असताना आदर्श पाटील विपक्ष राणा मोरे. पहिला चेंडू घेऊन आदर्श पाटील. पहिला चेंडू वा हा चेंडू हाताळलाय. करार पहिला चेंडू. परंतु पंच आमच्याकडे कलवतात व्हाईट चेंडूची सांगता. व्हाईट चेंडू कृपया. यस व्हाईट +1 म्हणजे 2 धावा. हीच आहे खरी खिलाडी युक्ती पाहायला मिळाली आदर्श पाटील यांच्याकडे. 2 धावणे संघाची वाढती धावसंख्या 19 नाही की. हा चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा आता काय करतंय मैदानात. उंची जास्त होती, लांबी तेवढी नाही मिळाली. निशी कर्णेकर बाद. महत्वाच्या क्षणी मात्र मोठी विकेट. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 18. पुन्हा मॅच ऑन आणि आता फलंदाजीसाठी आलाय आदित्य भोईर. चोरडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. चला फलंदाज पाठवा चोरडे संघ. 5 बॉल 18. स्पोर्ट पाहताय तुम्ही आदर्श पाटील. हा चेंडू काय करते मैदानात. व्हाईट चेंडू रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र आदित्य बाद होतोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय जयेश घाट. व्हाईट 1 धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावांची गरज. आदित्य चांगला फलंदाज होता आदित्य, परंतु त्याला रनआउट केले ते म्हणजे राणा मोरे याने. सर्व दार आपल्या खांद्यावर घेतोय राणा मोरे. 5 चेंडू 17 धावांची गरज. उलटो स्वरूपाचा चेंडू काय करतोय मैदानात. उलटोल वसूल करतोय आणि पंच आमच्याकडे बोलतात. यस पंच. तो चेंडू 9+6 काय घडतंय मैदानात. 3 हिट असेल पुढचा चेंडू. षटकार येतोय +9. एकूण धावसंख्या 27. आता मात्र समीकरण थोडस सोपं झालंय. 5 चेंडू 10 धावांची गरज.
आदर्श पाटील याच्यावर हल्ला राणा मोरे याने दाखवून दिलं हो का मी आदित्य सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलंय रणोजच्या स्वरूपात. ती जर स्ट्राईक वर गेलो तर नक्कीच एअर स्ट्राईक होणार आणि तेच करून दाखवलंय ते म्हणजे राणा मोरे. एक साठी नाकला जातो हा खेळाडू आणि तेच करतोय आदर्श पाटील वर एअर स्ट्राईक. नक्कीच दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलात ना तर एक अलिबाग वरून आलाय तर एक रोहावरून आलाय. दोन्ही सुद्धा आयकॉन खेळाडू आहेत. चांगली चुरस पाहायला मिळाली. हा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू काय घडतंय मैदानात या आदर्श पाटील सुद्धा दाखवून देतोय मी सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेहरा नाही. चांगला चेंडू ब्रह्मास्त्र यूज केलंय. आता मात्र राणा मोरे याला जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 मॅच ऑन. नक्कीच गरम झाले मॅचच्या 4 चेंडू 10 धावांची गरज. रमेश गायकर साहेब तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेत तर सागर मोरे दुसऱ्या बाजूने 4 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आता कव्हरच्या दिशा निवडले. एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न हो आणि 2 धावा पूर्ण. मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धावांची गरज. यस तुम्ही थेट प्रक्षेपण पाहताय सुप्रीम स्पोर्ट लाईव्ह आपल्या हक्काचं चॅनल सतीश दादा जाधव याचं हक्काचं चॅनल. पुन्हा एकदा सज्ज होईल आदर्श. अजूनही सामना संपला नाही कारण मी शर्यत हरलो नाही हे दाखवून देतोय आदर्श पाटील. परंतु त्याचा चांगला समाचार घेतोय तो म्हणजे राणा मोरे. 3-7 3 चेंडू 7 धावांची गरज असताना आदर्श पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू काय घडतंय त्रिफळाची फलंदाज होतोय महत्वाचा बाद. आता मात्र मॅच मध्ये आले ट्विस्ट. जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावा. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. मॅच पहा एकदा या तराजूत तर एकदा या तराजूत दोन्ही पारड मात्र जड झालं. आता मात्र शेवटला सामना पोहोचलाय. फायनलच्या आधीचा फायनल तुम्ही पाहताय प्रेक्षकांच्या भेटीला काय सुंदर फायनल पाहायला मिळतंय. अध्यक्ष चषक 2026 पाहताय अनुभवताय. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय राजा कोटकर. 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना कुठे चुकला हे मात्र पाहावं लागेल ते म्हणजे राणा मोरे याला. आदर्श पाटील पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू. आता काय घडते मैदानात 1 चेंडू 6. पहा सामना कुठे पोहोचलाय. जे खेळाडू बसले होते ते उठले तर जे खेळाडू उठले होते ते मात्र टाळ्यांचा वर्षाव करतात. सामना अतिशय रोमांचक. 1 चेंडू 6 1-6. जयेश घाक एक विध्वंसक फलंदाज आहे चोरडे संघाचा परंतु एवढाच ताकदवार गोलंदाज आदर्श पाटील. कमॉन 1-6. हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू परंतु काय सुंदर गोलंदाजी. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. चला नाणेफेकीसाठी या लवकरात लवकर युवी स्पोर्ट या संघाचा कर्णधार 1 षटकाचा सामना होईल. लवकर या. चला थोडीशी घाई करा. वैभव नाणेफेकी करून घ्या लवकरात लवकर. या नितीन जोशी नाणेफेकी करून घ्या.